आता मी काय केलं, एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट केलं. ठीक आहे. आता मला काय करायचं, पायथॉन इन्स्टॉल करायचं, जी आपलं डिजांगो आहे ती PIP इन्स्टॉल डिजांगो, ज्याने आपलं इन्स्टॉल पायथॉन जी डिजांगो आहे, पायथॉनचं डिजांगो फ्रेमवर्क ते आपलं इन्स्टॉल होईल. पायथॉन इन्स्टॉल होता, डिजांगो आपलं इन्स्टॉल होत आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण डिजांगो इन्स्टॉल करतो त्यावेळेस आपलं नेट कनेक्टेड असलं पाहिजे, नाही तर इन्स्टॉल होत नाही. ठीक आहे. आपलं काय झालं, डिजांगो आता इन्स्टॉल झालं आहे. आता मला काय करायचं, प्रोजेक्ट स्टार्ट करायचं माझा. मग त्याच्यासाठी एक कमांड, डिजांगो -admin स्टार्ट प्रोजेक्ट, म्हणजे आपलं असतं ते पुढचं असतं प्रोजेक्टचं नेम असतं. ठीक आहे. डिजांगो प्रोजेक्ट, डेमो प्रोजेक्ट. आता मग नंतर कोड स्पेस डॉट, ज्याने की आपलं VS कोड ओपन होतं. आपलं VS कोड ओपन झालं. ठीक आहे. CD. ठीक आहे. आता CD, आता इथं काय टाकायचं, आपलं जे प्रोजेक्टचं नाव टाकलेलं आहे ना, डेमो प्रोजेक्ट, तेच नाव टाकायचं, कारण CD ने काय होतं, त्या प्रोजेक्टमध्ये एंट्री भेटते त्याला. ठीक आहे. आणि नंतर आपल्याला काय टाकायचे, PY मॅनेटर PY रन सर्व. आणि .py रन सर्व, ज्याने आपलं सर्व रन होईल. आता इथं ही जी लिंक आहे ते कॉपी पेस्ट करा, कंट्रोल क्लिक करा, ज्याने की आपला ओपन होईल. ठीक आहे. आता मला आता गरज आहे एक ॲप इन्स्टॉल करायची. ठीक आहे. आता मी कंट्रोल क्लिक करतो, ज्याने आपली CMD स्टॉप होती. आता मला काय करायची, ॲप इन्स्टॉल करायची. मी काय करणार, डिजांगो -admin स्टार्ट ॲप. ठीक आहे. आणि पुढे द्यावं लागतं आपलं ॲपचं नाव. ठीक आहे. मी जस्ट ॲप देतो. ठीक आहे. परत आपल्याला परत काय करावं, परत आपली जी ही आहे रन सर्वरची कमांड, ती परत एंटर करा. ठीक आहे. ब्राउझरला रिफ्रेश करा. ठीक आहे. आता मी VS कोडमध्ये आलो. ठीक आहे. आता ह्याच्यात माझं एक ॲप इन्स्टॉल पण झालेलं असेल, दिसत असेल. आता माझ्यामध्ये मला गरज आहे आधी सेटिंगची. आधी सेटिंग क्लिअर करून घ्या. ठीक आहे. इथं एक तुम्हाला दिसत लाईन नंबर 33ला इन्स्टॉल ॲप, त्याच्यामध्ये आपलं जे ॲप आहे बनवलेलं ते रजिस्टर करून घ्या. तिथं जे स्पेलिंग टाकलेली ती स्पेलिंग इथं सेम टाकावं लागते. तिथं जर मी जर कॅपिटल टाकला तर मला इथं A कॅपिटलच टाकावं लागणार आहे, तिथं स्मॉल जमणार नाही. ठीक आहे. आता मला गरज आहे टेम्पलेट फोल्डरची. ठीक आहे. ज्यामध्ये आपले जे HTMLच्या फाईल्स येतात त्या राहत्या. ठीक आहे. ती आपली जी 58 नंबरची जी लाईन आहे DIRS, त्याच्यामध्ये सिंगल कोडमध्ये टेम्पलेट टाकून द्या. टेम्पलेट टाकलेलं. ठीक आहे. आणि जे आपला डेमो प्रोजेक्ट आहे, ही जी डेमो प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला एक नवीन फोल्डर करायचा आहे. काय नावाने, टेम्पलेट नावाने एक फोल्डर बनवायचा आहे. टेम्पलेट नावाने एक फोल्डर बनवला. ठीक आहे. आता मला सेटिंगची काही गरज नाही आता. ठीक आहे. आता मला गरज आहे की URL फाईलची. आता URL फाईल मला सापडावं लागेल पुढे. ठीक आहे. जस्ट आलो डेमो प्रोजेक्टमध्ये, एक URL नावाची एक फाईल दिसते सेटिंगच्या खाली. ठीक आहे. आता मला काय करावं लागणार, इथं आधी काय करावं, माझं ॲप आहे जे इन्स्टॉल मी रजिस्टर करावं लागणार आहे. फ्रॉम ॲप, त्याच्या ॲपमधून काय इन्स्टॉल करायचं मला,
सॉरी इम्पोर्ट काय करायची, जी आपली व्ह्यूजची फाईल आहे. आता व्ह्यूजची फाईल कुठं आहे, जे आपण ॲप बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये एक व्ह्यूज नावाची फाईल आहे, व्ह्यूज डॉट पी वाय. इथे दिसत व्ह्यूज डॉट पी वाय नावाची एक फाईल. आता मला त्याची गरज आहे. ठीक आहे, ती एक लागणार आहे. पण आता त्याच्यामध्ये मला काय करायची, कोड लिहायचा आहे आधी URLsमध्ये. ठीक आहे, मला एक पाथ बनवायचा आहे. पाथ, आता पाथ कशासाठी असतो, जे आपले लिंक्स असतात ना त्याच्यासाठी आपला पाथ असतो तो. ठीक आहे, आता पहिली जी आपलं होम पेजची असते ती कधी पण एम्प्टी ठेवावं लागते. ठीक आहे, व्ह्यूज डॉट होम आणि लास्टला कोमा. ठीक आहे, आता जी माझी व्ह्यूज आहे, ठीक आहे, आता मी व्ह्यूज ओपन करतो. ठीक आहे, एक फंक्शन बनवतो डेफ होम नावाचा. ठीक आहे, होम नावाचा फंक्शन बनवतो, टाकली मी रिक्वेस्ट आणि केलं इथं रिटर्न. रिटर्न काय करतो आता मी एस स्टार्टिंगला HTTP करतो. HTTP रिस्पॉन्समध्ये टाकतो वेलकम. स्टार्टिंगमध्ये जे आपलं ही आहे HTTP रिस्पॉन्समध्ये मी वेलकम टाकलं. आता मला इथे एक वॉर्निंग आलेली HTTP रिस्पॉन्सला. ठीक आहे, मी आता ती दोन मेथडनी सॉल्व करू शकतो. एक तर पहिली आहे क्विक फिक्स, आणि क्विक फिक्स करा आणि फ्रॉम डिजांगो HTTP इम्पोर्ट HTTP रिस्पॉन्स. ठीक आहे, किंवा तुम्ही ही लाईन टाईप पण करू शकता. ठीक आहे, आता मी काय करतो, जस्ट मी ब्राउझरला आता रिफ्रेश करतो. आणि माझं ब्राउझर आहे. ठीक आहे, इथं मी काय केलं, रिफ्रेश केलं, माझं आउटपुट आलं वेलकम. ही एक रिस्पॉन्स दिलता मी त्याला. ठीक आहे, आता मला रिस्पॉन्स नाही लागला, मला लागते तर एक टेम्पलेट फॉर्म नावाची एक फाईल लागते, फॉर्म डॉट HTML. तर मग मी काय करणार, रिक्वेस्ट रिटर्न रेंडर करणार. ठीक आहे, आता रेंडर कशासाठी असते, आपली जी HTML ची फाईल आहे त्यासाठी असतात. ठीक आहे, रेंडर इथं त्यावरती त्याला रिक्वेस्ट कॉमा आणि त्याच्या आतमध्ये जे आपलं फाईलचं नाव टाकायचे होम डॉट HTML. आता होम डॉट HTML टाकलं मी. ठीक आहे, आता मला काय करणार, होम डॉट HTML टेम्पलेटमध्ये एक फाईल बनवला. मग टेम्पलेट एम्प्टी. आता इथं मी काय करतो, त्याला फाईल बनवतो टेम्पलेटमध्ये एक होम डॉट HTML नावाची फाईल बनवली. ठीक आहे, तिथं HTML टाकतो. ठीक आहे, HTML काय टाकतो आता, वेलकम इन पायथॉन. वेलकम इन पायथॉन जस्ट टाकलं, टेक्स्ट टाकलं. आता ही जी ही काय आपलं जस्ट एक HTTP रिस्पॉन्स होता का. ठीक आहे, आता मी काय करतो, त्याला रिफ्रेश करतो, माझं आलं वेलकम इन पायथॉन. ठीक आहे, आता ही झाली आपली HTML ची फाईल. आता हे जे झालं सिंगल पेज. आता मला काय करायचे, मल्टिपल पेजेस करायचे तर. ठीक आहे, जसे होम आहे, अबाउट आहे. आता मला काय करता, त्याची एक URL आधी क्रिएट करावं लागणार आहे. त्याची URL क्रिएट करतो मी. पाथ, आता मला इथं जी अबाउट आहे, अबाउट स्लॅश. ठीक आहे, आणि नंतर काय करायचं, व्ह्यूज डॉट अबाउट, आणि लास्टला एक कॉमा. ठीक आहे, आता मला काय करणार, एक व्ह्यूजमध्ये अबाउट नावाचं एक फंक्शन बनावं लागणार. व्ह्यूजमध्ये आलो. ठीक आहे, एक फंक्शन बनवतो कोणाचं, अबाउटचं रिक्वेस्ट. ठीक आहे, रिटर्न रेंडर. ठीक आहे, रिक्वेस्ट पास करतो मी त्याला, डबल कोडमध्ये काय होतो, अबाउट डॉट HTML. ठीक आहे, आता मी काय करतो, सेम आपण हे बनवलं होतं होम डॉट HTML, सेम तसं आपल्याला काय करायची, अबाउटची एक फाईल बनवायची. फाईल बनवली. ठीक आहे, आता अबाउट आहे. ठीक आहे, आता इथं मी काय करतो, HTML मध्ये टाकतो
वेलकम इन अबाउट पेज. आता मी काय करतो, ब्राउझरला जाऊन रिफ्रेश करतो. ठीक आहे, माझं आउटपुट आलं आहे का? नाही आलं. आता ते का नाही आलं? ठीक आहे, आता मी लिंक काय दिलेली, अबाउटची दिलेली. मग मला जी ही दिसते ना लोकल होस्ट, तिथं काय करायचं, मला स्लॅश अबाउट टाकायचे. ठीक आहे, स्लॅश अबाउट स्लॅश, ज्याने आपली जी अबाउट डॉट एच टी एम एलमध्ये जी सेव्ह होतं ते आलं. ठीक आहे, हे आपलं अबाउट डॉट एच टी एम एल पेज ओपन झालं आता.